डोली आहेत ना यांच्या सगळ्या. मी ठेवली ना 1 किलो अनुप मारील बारकावाला तो बाकी राहतो सगळा माझ्यावर. नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही सर्व बरे आहेत ना. तर माझ्या भावांचा फोन आलेला मला, माझ्या काकांच्या मुलांचा, की आपण तिथे मच्छी पकडायला जाऊयाचा. तर करंजा जेटीला जायचा प्लॅन झाला आहे आमचा आणि आमच्याकडे मच्छी पकडण्याचा पूर्ण किट वगैरे सगळं आहे. तर आय होप आज खूप मजा येईल आणि तुम्हाला सुद्धा मजा येईल माझा ब्लॉग बघण्यासाठी. त्यापूर्वी माझं एक छोटंसं काम आहे वॉर्ड ऑफिसला, तो माझं काम करून मी निघणार आहे. मग चला गाईज बघूया पुढे काय होतं ते. काही सर माझं काम झालेलं आहे इकडून, आता निघतो मच्छी पकडायला. बरोबर आहे का? न्यू सबस्क्रायबर भेटले आहेत. तिकडे बाय चान्स पाणी लागला किंवा गॅस लागला तर आम्ही पाणी आणि गॅस घेऊन चाललोय. नाखवा केतन पाटील आणि नाखवा अनुप पाटील. फुल किट भेट घेतलेला आहे यावी. ओहो, चला आता निघतोय. काय करायचं बघ, मग थोडा आयटम घे ना, किंवा मस्त आहे एक आयटम स्कॉपिटोज. आता 10 मिनिटात आम्ही स्पॉटवर पोहोचणार आहोत आणि क्लायमेट सुद्धा मस्त झालं, एकदम छान झालं क्लायमेट सुद्धा. काय तरी कधी 1000 रुपये किलो होती ना. पाऊस आले म्हणजे पाऊस नाही ते सांगते मेरती बिरती तयार अशी डोली आहेत ना यांच्या सगळ्या. पहिले में क्या सीन है, 4-5 किलो तरी मच्छी आहे. 2 किलोची इतडी त्याच्याला 2 किलो बस तेवढीच ना, जास्त अपेक्षा मी ठेवली ना. 1 किलो अनुप मारील बारकावाला तो बाकी राहतो सगळा माझ्यावर. कारभार डायरेक्ट येऊ लागले ना. गाडी झाल आपली, जाल फक्त आहे ना तो कचरा साफ करावा लागेल. कचरा तू वाट लावशील. पुढे गाडी घेऊन तो काढता उलटा नको नको गाडी चल 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 तू चल. गाडी लावली. शेवटी आम्ही गाडी घेतलीच. त्या हायड्रावरला बोललो का भाई बाजूला हो आणि आम्हाला जागा दे. आम्ही जागा केली आणि गेलो पुढं. आणि मग नंतर विचार केला की गाडी आताच फिरून रिव्हर्सला मागे टाकून घेतो, कारण नंतर मग घरी जाताना टाइमपास होईल गाडी फिरता फिरता. और यहाँ हम जा रहे हैं रिवर्स में. क्लायमेट एकच नंबर आहे. गाडीतून उतरायची भरपूर उत्सुकता होती का कधी गाडी लावते आणि कधी उतरते. सर्व आमचे नाखवा सेटअप रेडी करून मच्छी पकडायला तयार होत आहेत. भाई याचं काय चाललंय बघा जरा. अरे भाई बरं जिंदा आहेस का? खूप जोरात पाऊस आलाय, छत्री घ्यायला लागेल आता. अरे ऐसा पूर्ण लपले आणि त्यांना नको घेऊ, परत घे. आमचं एक नाखवा अजून एक तयार झालंय. थांबा ए लागल रे.
आणि आम्ही आमचे 3 गल टाकून त्याला एका जागी सेट केला आणि वाट बघत होतो आम्ही की कुठली मच्छी आमच्या हाती लागते का नाही. पहिल्या चट्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स. हा भाई ताम नेट स्नॅपर डायरेक्ट. काहीच तुम्हाला आवाज जर येत नसेल तर खरंच आय रिली सॉरी. पण इकडे आवाज इतकी आहे का आवाज कॅमेराचा माईकनी डिटेक्ट करणं खूपच अवघड आहे. काहीच तर हे टाकून ठेवलेले आहेत आपण आणि जर मासा लागला तर हा पूर्ण असं गोल फिरतो. गाईस तर आम्ही सर्व बाजूनी गल सेटअप करून ठेवलं आहे. तर आता बघूया काय याच्यात लागतोय काय. काय झालं, भेटला नाही वाटतं. फुल जोरात पाऊस आलाय आणि आता आम्ही गाडीत बसलोय. काही दिसत नाहीये बाहेर सुद्धा. जी सनराईज आली पाहिजे आता समोरची का मजा येईल. येऊ शकते ना, का नाही ना. जाईल पाऊस आता कारण झपाटा होता बघ ना समोर जाऊन गेला बघ. क्लिअर झाला गेला ना पाऊस. की आता ऊन आला ना, टेन्शन नाही आता. गेला चल. वाव नाईस. चलो फायनली काही पाऊस गेलाय. परत आम्ही बाहेर पडलोय. क्लायमेट एक नंबर झाला एकदम कडक. इकडे मी देखील प्रयत्न करत होतो की मी सुद्धा फिशिंग करेन, पण मी नवीन असल्या कारणामुळे मी शिकत होतो, एक्सपिरियन्स घेत होतो आणि माझ्याही हाताला काही लागलं नाही. ते पाणी उतरलं का काय? पाणी थोडा उतरत चाललंय आता. शेवटी गाईज कालोख झाली. 2 तास तिकडे काढल्यानंतर आमच्या हाती एकही मच्छी लागली नाही आणि बॅड लक होता हा आमचा. अनुपदादाच्याही हाताला काही लागला नाही आणि मग आम्हाला घरी परत रिटर्न जावं लागलं आणि आम्ही निघालो. आमची मेहनत वाया गेली पण एक्सपिरियन्स मात्र भेटला आम्हाला.